हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथं बघा 4 वाजलेत. मस्तपैकी तयार झाले. कार्तिकच्या पप्पांनी मला साडी घेतलेली, ती घातली. तर कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी निघालो. तर सकाळपासून थोडं थोडं पाऊस पडत होता, म्हणून सगळं रोड सगळं ओलं आहे. आज गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडवाला तर हमखास पाऊस पडतोच पडतो आमच्याकडे. ही साडी कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि ब्लाऊज मी स्वतः शिवला आहे माझा आणि परफेक्ट बसला आहे. तर ते पण मला नक्की सांगा. तर आता आम्ही चाललो डोंगरावर. तर छोटे छोटे नैवेद्य तयार झालेत. तर ते काय तुमच्यावर शेअर नाही केले, कारण की गडबड होती. कारण की परत कार्तिकचे पप्पा आले कामावर आणि त्यांचं तयार होतं, माझंच तयार होण्यासाठी लेट झाला. तर इथे बघा पायथ्याशी आलं. त्याच्यानंतर इथून आज टर्न का मारायचं एवढं आणि खाली तिथे गर्दी एक नाही एवढा वाटत मोठा आज. बोर्ड लावला आहे बघा, उत्सवचा आणि जत्रेचा. आणि एवढी मोठी कमानी दिसते ना, त्याच्या आतूनच जायचं. जाणार आहे प्रसन्न देवीचा प्रवेश आहे. तर इथूनच सगळं डोंगरावर जायचं. सगळं भरपूर माणसं असतात ना. कमानी केली वरती. हा हा. आज गुढीपाडवा आहे म्हटलं तर सकाळपासून डोंगरावर गर्दीच गर्दी आहे. आता इथं बघा, ही इथं सगळं भिंत बांधले, त्याच्या गेट वगैरे आहे. ते काय मला पण नाही माहिती. त्याच्या पलीकडे बघा किती गाड्या, रिक्षा, 2 व्हीलर, 4 व्हीलर भरपूर लागले. गर्दी सकाळपासून तेवढी आहे. तर इथं 2 व्हीलर लावली आमची आणि इथं गाड्या लावायच्या. तर इथं लावलंय नाही. इथून आता आम्ही चालत चालले. तर इथं बघा माझ्या हातात नैवेद्य आहे बनवलेला. तर त्याच्यात हळद कुंकू, अगरबत्ती आणि नैवेद्य असं आहे. तर कार्तिकच्या पप्पाच्या हातात आहे बॉटल, पाण्याची बॉटल नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि पाणी प्यायला पण अर्थ वरती जायचं म्हटलं दम लागणार, पाणी लागणार. आणि जत्रा कशी भरली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भारी वाटायला लागलं आहे सगळं बघून मस्त. आणि जत्रा भरली आहे. 4:30-5 वाजले असेल. तर मी पण टाईम एवढा बघितला नाही, फक्त घरातून निघताना बघितलेला. आणि इथून बघा इथून चालत जायचं आणि जत्रा सगळी भरली आहे. छान वाटते. आणि आम्ही दरवर्षी न चुकता वरती डोंगरावर जातो. त्याच्यानंतर मग खाली जाते. खाली गेल्यानंतर पण त्याचा पण मी शूट करून नक्की तुमच्यावर शेअर करते. खाली पालखी आल्यानंतर. आता तुम्हाला फक्त इकडचं दाखवते. आणि इथं बघा हे गोंडे वगैरे दरवर्षी बांधायचं असतं. तर हे गोंडे पण घेणार आहे आता. तिथं काय काय घेणार आहे तुम्हाला दाखवते. आणि आता इथून आम्ही चालत जाणार आहे. तर इकडे बघा ओटीचं सामान, गोंडे वगैरे सगळं घेणार आहे. आता 2 आहेत. तर 2 ओटीचं सामान, नारळ फोडण्यासाठी आणि गुलाल वगैरे हे सगळं इथून घेतलं. आणि इथूनच खालूनच घेतलं आम्ही. वरती पण बसतात, खालून पण घेतलं. आणि आता इथून बघा किती गर्दी आहे. मला जेवढं शूट करायला भेटेल तेवढं मी शूट करणार आहे. प्रयत्न करायचा जास्तीत जास्त शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि इथून सरळ गेला की इथं एक छोटंसं मंदिर आहे. इथं पण नैवेद्य दाखवायचं. नैवेद्य दाखवला आणि ते काय शूट करायचं शक्य झालं नाही मला. तर गर्दीच तेवढी होती. तर नैवेद्य दाखवलं तिथं. त्याच्यानंतर तिथून आता वरती डोंगर चढणार आहे. सगळ्यात पहिले खाली नैवेद्य दाखवायचं असतं. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवलं, तिथून मग वरती गेलो. तर त्याच्यासाठी ते नैवेद्याचं पूर्ण म्हणजे डबा आहे ना, तो माझ्याकडेच आहे. खालून वरती डोंगरापर्यंत जायपर्यंत ना 3-4 वेळा नैवेद्य दाखवायचं आहे ठिकाणी. 3-4 ठिकाणी असं नैवेद्य दाखवायचं आहे. त्याच्यासाठी नैवेद्याचं भांडंच आहे ना माझ्याकडे, डबाच आहे ना तो माझ्याकडेच आहे. तर मीच ठेवलं आहे माझ्याकडे. तर दम तर तेवढं लागतं वरती डोंगर चढायचं म्हटलं तर. तर कार्तिकच्या पप्पाच्या हातात बॉटल पण आहे, ओटी भरायचं सामान पण आहे. तर माझ्याकडे नैवेद्य आहे. तर मी शूट करायला लागले.
अर्धा निमा रस्त्यात आलं बघा. चालून चालून घाम किती सुटलंय बघा. पूर्ण असं पाणी पाणी झालं. पूर्ण चेहरा पूर्ण ओलं ओलं झालंय. कारण की तेवढंच गरमी. कारण की पाऊस पडलेला मगाशी. तर 4:30 वाजेपर्यंत पाऊस पडत होता. तर गरमी त्या. आणि इथं बघा नैवेद्य दाखवायचं. खाली पण दाखवलं आणि इथं पण दाखवलं. त्याच्या एकदा खाली पण दाखवलंय. तर ते काय छोटीशी जागा होती म्हणून शूट करायला नाही भेटलं मला. कारण की तिथं पण छोटीशीच पायरी होती. तर चालायला वगैरे येत नव्हतं म्हणून तिथं नाही शूट केलं. तर इथं नैवेद्य दाखवताना शूट केलं. मग कार्तिकला म्हटले शूट कर. तर कार्तिक शूट करतं. नैवेद्य दाखवला. हळद कुंकू वाहून अगरबत्ती ठेवते. हे बघा. नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर परत चाललो आता वरती. तर वरती अजून एक दाखवायचं. त्याच्यानंतर मग डायरेक्ट वरती दाखवायचं. तरी ते सगळं सेट जेवढं शक्य होईल तेवढं शूट करायचा प्रयत्न करेन. आणि इथं बघा वरतून डोंगर कसं वाटतं. आणि बघा मी कशी ओली ओली झाले. पूर्ण चेहरा पूर्ण ओलं झालंय. मगाशी झालं त्याच्यापेक्षा जास्त आत्ता झालंय. तर तुम्हाला दाखवते वरती चढण्यासाठी किती दम लागते. आणि इथं बघा आलो आम्ही डोंगरावर. हे झेंडा फडफडायला लागला ना तिथं आलो. आणि 5 मिनटं इथं बसलो. हे बघा. इथं पण नैवेद्य दाखवून घेते. आणि आता इथं जेवढे देव आहेत ना सगळीला नैवेद्य दाखवून घेते. फक्त दोनची जोडी असे 2 जोडी आहे ना ते ठेवून बाकी सगळे नैवेद्य दाखवून घेते. कारण की आतमध्ये पण दाखवायचं आहे तर देवींना. तर त्याच्यासाठी 2 ठेवून बाकी सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून घेते. तर नैवेद्य दाखवून झालं आणि आता इथून सरळ वरती जाते. तर तिकडे एका साईडला आहे तिथं पण देवीला नैवेद्य दाखवायचं ते पण दाखवते. आणि इथं बघा लाईनी थांबली. आता इथून आता आतमध्ये जाणार आहे पाया पडायला. आणि दरवर्षी आम्ही येतो इकडे. सकाळपासून प्रचंड गर्दी आहे. आणि झाड आहे बघा इथं. झाडावरनं खारुताई आहे. तर आम्ही बघितलं तर म्हणजे पटकन शूट केला. जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं. आणि इथं बघा गर्दी प्रचंड गर्दी आहे इकडे. आणि आता बघा लाईनीत पण थोडं पाठवायला लागले. हळूहळू पाठवायला लागले. गर्दी आतमध्ये पण भरपूर अशी गर्दी आहे. तर इथं बघा आम्ही आतमध्ये चाललो. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता डायरेक्ट आतमध्ये आता इथं पूजा करून घेते. तर वटीचं सामान 2 आहेत ना तर दोन्ही देवींना 2 लागतात. तर इथं एक छोटंसं 2 टोपलं भेटतात ते. त्या टोपल्यामध्ये नारळ आणि वटीचं सगळं सामान नैवेद्य आणि गुलाल हे सगळं भरून त्यांच्या देवीची वटी भरून घेतलं. त्याच्यानंतर बघा तिकडे पाया पडला आणि गुलाल लावून घेतलं. त्याच्यानंतर इथं वरती 2 गोंडे बांधायचं असतं ते बांधून घेतलं. आणि मस्त छानपैकी एवढी गर्दी असून सुद्धा पण दर्शन खूप सुंदर झालं आणि छान झालं. आणि त्याच्यात मला शूट करायला भेटलं आणि तेच खूप भारी वाटलं. नारळ फोडलं. त्याच्यानंतर प्रदक्षिणा घातल्या. त्याच्यानंतर बघा इथून मी चालले तिकडे. पाण्याचं छोटंसं तलाव आहे. तिथं पियाला पाणी भेटते. तिथं पाणी भरायला चाललं. प्रत्येक वर्षी आम्ही बॉटल घेऊन आलोय. बॉटल भरलेलं पाणी वतून त्याच्यातलं पाणी पितो. असं तलाव आहे. तलावामध्ये ना थंडी असून दे पावसाळा असून दे उन्हाळा असून दे ना 12 महिने त्याच्यातलं पाणी अजिबात आटत नाही. भर उन्हात पण उन्हाळा चालू झाला ना तिकडचं पाणी कधीच आटत नाही. आणि थंडगार बर्फासारखं पाणी असतंय. तिथं आला नसेल तुम्ही तिथं येऊन पाणी पिया जरूर तुम्ही या देवस्थानला आला तर. आणि तिकडचं पाणी एक विशिष्ट आहे की तिकडचं पाणी कधीच आटत नाही. आणि 12 महिने तिकडे पाणी भरलेलंच असते. आणि पाणी एवढं थंडगार असते. तर तेच पाणी प्यायला चाललो इकडे बघा. आणि त्याच्यात पाणी भरून आणलेलं पाणी वतून ठेवून आता तिकडचं पाणी भरायला चाललं आहे कार्तिकचे पप्पा. आणि इथं पण सगळं नैवेद्य वगैरे गुलाल वगैरे ठेवतात बरं का. आम्ही पण ठेवलं गुलाब नैवेद्य तिथं दाखवलं. त्याच्यानंतर इकडे सगळीकडे गुलाल ठेवलं. आणि किती गर्दी बघा पाणी प्यायला. कार्तिक आणि कार्तिकचे पप्पा तिथे आहे बघा पाणी भरायला लागलं. मी इथून शूट करून दाखवायला लागले. आणि त्या बादलीने आतमध्ये टाकायचं आणि तिथून पाणी घ्यायचं. शुद्ध आणि स्वच्छ पण आहे पाणी बरं का. आणि गढूळ नाही अजिबात नाही. 2 पाण्याची बॉटल भरून घेतल्या बरं का. त्याच्यानंतर भरलं. त्याच्यानंतर आम्ही वरती चालत चाललो आहे. तर नारळ तर फोडलेलं देवीला. त्याच्यानंतर तेच नारळ आता बसून आम्ही खाणार आहे. तर एका ठिकाणी पाऊस सगळीकडे पडला आहे. थोडं ओलं आहे. कुठं सुकं आहे तिथं बसून नारळ आणि पाणी पिऊन घरी जाणार आहे. तर आम्ही तसंच करतो दरवर्षी.
अजून पण किती गर्दी आहे. संध्याकाळ आता रात्रभर गर्दी असते. जवळून दाखवलं. त्याच्यानंतर कार्तिकचे पप्पा तिथं बसलेले बघितलं आणि तिथंच आता आम्ही बसणार आहे आणि खाणार आहे. तिथूनच बसून आता शूट करायला लागले. सूर्य मावळताना किती भारी वाटायला लागले. जवळून दाखवते थांबा तुम्हाला. हे बघा, छान वाटतंय सूर्य मावळता टायमाला. पाणी पण पिलं आणि थोडासा प्रसाद पण खाल्ला. आता इथून खाली चाललो आता. हे बघा, तर सगळीकडे तुम्हाला शूट करून दाखवलं. भारी वाटतं ना? कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता इथून डोंगर खाली उतरणार आहे आणि हे बघा कमानी मोठी झेंडा आहे ना, आता तिथून खाली उतरणार आहे आम्ही. तुम्हाला दाखवते. जाताना वाजवायचं नाही, येताना वाजवायचं शास्त्र आहे वेद. एवढं लोक सगळं कोणच नाहीये, रस्ता बंद केला वाटतं. मग दर्शन पण खूप सुंदर आणि छान झालं. आता आम्ही उतरायला लागलो खाली आणि बाकीचे बायका यायला लागल्यात वरती पाया पडायला. आता हे काय रात्रभर होणार आहे आणि वरती छबिना पण असतो रात्री. आता मंदिरात पालखी जायला लागले. पालखीचं पण दर्शन भेटलं मस्तपैकी. न थांबता पालखी जाते बरं का. आणि पालखीचं पण दर्शन तिकडेच एका साईडला थांबला. तुम्ही बघितलं असेल ना, एवढी मस्त पालखीला सजवलेली. तर तेच पळत गेले. शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यावर शेअर करणार आहे. शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार आहे मी त्याचा, तर नक्की तुमच्यावर शेअर करते. पालखीचं पण दर्शन खूप सुंदर झालं आणि ती पालखी न थांबता डायरेक्ट वरती मंदिरात जाते. तर आता आम्ही आलो खाली, तर खालचं तुम्हाला शेअर करते तुमच्यावर. द्यायचं मी बांधू. संध्याकाळचे 7:30 वाजले असेल. आता तर खूपच गर्दी झाली आणि कारण वरती राहायला पण जातात माणसं. रात्रभर तिथंच असतात. त्याच्यासाठी काही काही माणसं वरती जाण्यासाठी गर्दी असते आणि काही काही माणसं खाली जाण्यासाठी गर्दी असते. माणसं बायका सगळी आता मुक्कामला वरती जातात, तिथं राहण्यासाठी मुक्काम करतात तिकडे. आणि मग सकाळी पहाटे येतात खाली. तर तिथं मुक्काम करण्यासाठी किती माणसं आता गर्दी त्याच्यासाठी संध्याकाळ खूप गर्दी होते. जत्रा तर आम्ही फिरलो पण बाकीचं काय घेतलं नाही. जे असं घेण्यासारखं काय नव्हतंच. कारण की जे घ्यायचं असं म्हणलं तो महाग, तर आता जत्रा म्हटलं थोडंफार महाग भेटणार आणि घेण्यासारखं असं काहीच नाही. त्याच्यासाठी मी काय घेतलं नाही. फक्त बघितलं काय आहे काय नाही म्हणून. माझ्या कार्तिकला गुलेर पाहिजे होतं, तेच बघत होतं पण काय तिथं दिसलं नाही. तर ते निशाणबाज मारतात बघा, मारून गुलेर म्हणतात काय म्हणतात मला पण नाही माहिती. फक्त एवढं मला माहिती आहे की त्याच्याने ना कैरी वगैरे पाडतात, चिंच वगैरे पाडतात ना, ते ते म्हणतात. फक्त तेवढं मला माहिती आहे. बघितलंय पण त्याला नाव काय म्हणतात ते काय मला माहीत नाही. तर ते काय आम्ही कार्तिकला फक्त बघत होतो, काय भेटलं नाही. मग डायरेक्ट आता आम्ही चाललो आता घरी. कारण की खूप शोधलं, ते सगळीकडे विचारलं, नाही म्हटले. तर त्याला म्हटलं की खाली पण जत्रा असते 2 दिवसानंतर, तिथं जाऊन तुला घेऊन देते. तर आता राहू दे म्हटलं. तर तेच बघत होती तिथं. त्याला काय भेटलं नाही, खेळणी त्याच्यासाठी. तर सगळं झालं आणि आता आम्ही दर्शन पण खूप सुंदर झालं, सगळं झालं. आता आम्ही चाललो आहे घरी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही पण माझ्याबरोबर देवीचं दर्शन घेतलं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि कसं वाटलं ते पण सांगा नक्की. तिथून गेल्यानंतर स्वयंपाक तर पूर्ण झाले, फक्त पोळ्या करायच्यात. फक्त पोळ्या करून झाल्या की नैवेद्य दाखवायचं स्वामींना. त्याच्यानंतर आम्ही पण जेवणार आहे. पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ वेगळा केला आणि स्वामीला नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं ना, ते एका व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि ही जत्राची आहे ना व्हिडिओ, हा वेगळा व्हिडिओ बनवला आहे. नक्की बघा आणि नक्की सांगा, कारण की परत मिक्स होईल ना. तर म्हणून नैवेद्याचा आणि पुरणपोळीचा तो एक व्हिडिओ बनवला आहे, देवपूजाचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि वरती जत्रेचा एक व्हिडिओ बनवला आहे. नक्की बघा. आणि अंधार झाला आहे ना, त्याच्यासाठी अंधार काळपट दिसायला लागला आहे. आता आम्ही सगळे घरी आलो. आता पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं उरकून घेते. बाय सगळं.